ओव्हरऑल जर आपण बघितलं तर सिलेबस, PYQ, बेसिक बुक्स, रेफरन्सेस आणि त्याला चालू घडामोडींची जोड, येस म्हणजे ज्याला आपण स्मार्ट स्टडी किंवा स्मार्ट प्लॅनिंग म्हणतो, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येस येऊ शकतात. पण मग हे सगळं झाल्यानंतर एक शेवटचा टप्पा येतो, तो म्हणजे लिखाणाचा सराव. येस आणि मग तो विद्यार्थ्यांनी नेमका कसा करायला पाहिजे? हा, मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हणालो की तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून, म्हणजे मी तर असं म्हणेन की मी एखादी गोष्ट वाचायला सुरुवात केलेली आहे, भले ते NCERTचं पुस्तक असो मराठीतलं, म्हणजे तर सुरुवातीलाच मी मला स्वतःला उमेदवार म्हणून सांगायला पाहिजे, विद्यार्थी म्हणून सांगायला पाहिजे की मी आकलन पण करणार आहे, पण मला भाषिक आयामाकडे पण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सो हे झालं वाचत असतानापासूनची प्रक्रिया आहे. मग त्याच्यानंतर मी प्रोसेसिंग बद्दल बोललो. तो दुसरा टप्पा आहे की ज्याचा उपयोग आपल्याला लेखनासाठी करावायचा आहे, त्याच्या आधारे मायक्रो नोट्स आपल्याला काढायचे आहेत. आणि या प्रक्रियेचा अंतिम टप्पा जो निर्णायक टप्पा आहे, तर तो टप्पा म्हणजे उत्तर लेखन. म्हणजे तेव्हा मी असं म्हणेन की 2 ते 3 आठवड्याचा अभ्यासक्रम सुरुवातीला केल्यानंतर जो काही विषय विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे, त्यातलं पहिलं प्रकरण तुमचं वाचून झालेलं आहे, त्याची रिव्हिजन तुम्ही केलेली आहे, त्याच्या मायक्रो नोट्स तुम्ही काढलेल्या आहेत. ओके, मग आता टप्पा कुठला उरतो, तर त्या प्रकरणावरती काय प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा संभवतात. म्हणजे तर संबंधित प्रकरण वाचून झाल्यानंतर ही जी प्रक्रिया सगळी आपण हाती घेणार आहोत, म्हणजे अनेकदा वाचण्याची, म्हणजे रिव्हिजनची, मायक्रो नोट्स काढण्याची, तर मग शेवटचा टप्पा उरतो तो म्हणजे आपण इमॅजिन केलेले किंवा वर्गात डिस्कस केलेले किंवा सांगितले गेलेले किंवा तुम्ही विचार करून तुम्हाला सुचलेले त्या संबंधित प्रकरणावरची जी प्रश्न आहेत त्याची उत्तर तुम्ही लिहायला पाहिजे.